आवाज मानदेशाचा। सध्या किरकोळ आणि भुरट्या चोऱ्या किंवा काही गंभीर घटना घडत आहेत, ते रोखण्यासाठी प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यास अनेक घटना रोखण्यात यश येईल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले आहे। मसवड येथे आयोजित केलेल्या पोलीस पाटील आणि पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या। या कार्यक्रमास मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व गावातील पोलीस पाटील आणि पत्रकार उपस्थित होते। पुढे बोलताना त्या म्हणाल्या, नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुका अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडल्या। त्यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस खात्याला मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्याबरोबर या तालुक्यातील पत्रकार यांनी सुद्धा निवडणूक संबंधी बातम्या योग्य रीतीने प्रसिद्ध करून प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं। त्याबद्दल पोलीस पाटील आणि पत्रकार यांचा छोटासा सत्कार करावा आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकावी म्हणून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आहे, असे त्यांनी सांगितले। निवडणूक आणि इतर कामाबरोबर चोऱ्या माऱ्या, भुरटे चोर आणि काही गंभीर घटना घडण्यापूर्वी जर निदर्शनास आल्या तर नागरिकांना त्रास होणार नाही, म्हणून प्रत्येक गावात दररोज पोलीस पाटलांचं सूक्ष्म लक्ष असावं। तुम्हाला नेहमी प्रश्न पडला पाहिजे की अनोळखी व्यक्ती कोण आहे, तो गावात संशयास्पद आहे का, पूर्वी कधी गावात आला होता का, आत्ताच आला आहे का, त्याचा व्यवसाय काय आहे याची पाहणी करावी आणि आमच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी पोलीस पाटलांना केले। मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केले आहे, त्यांनी यापुढे आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन पत्रकारांना केलं आणि सर्वांचे कौतुक केले। मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलीस पाटील, पत्रकार आणि पोलीस यांनी हातात हात घालून काम केल्यास कोणतीच अडचण येणार नाही। पुढे असंच चांगलं काम करूया, असं त्यांनी सांगितले। ज्येष्ठ पत्रकार प्रतिनिधी म्हणून विठ्ठल काटकर सर यांनी मनोगत व्यक्त केले। हरिभक्त पारायण पोलीस हवालदार शशिकांत खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले। मानसोफर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर, कुकुडवाड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।